छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी मंगळवारी सुकणा नदी पुनर्जीवन प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी नदीपात्रातील अडथळे दूर करून 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. नदीपात्रात झालेली सर्व अतिक्रमणे तात्काळ निष्कासित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून नदीपात्रात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे सांडपाणी जर औद्योगिक क्षेत्रातून येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी समन्वय साधून त्यावर तात्काळ प्रतिबंध घालण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ज्या ठिकाणी नागरिकांकडून ड्रेनेजचं पाणी नदीपात्रात सोडलं जातंय त्याबाबतही तातडीने कारवाई करून नदीचं प्रदूषण थांबवण्याचे आदेश त्यांनी दिलेत. या स्थळ पाहण्याच्या वेळी शहर अभियंता संजय कोंबडे, मुख्य उद्यान अधिकारी तथा सुकणा नदी पुनर्जीवन प्रकल्प प्रमुख विजय पाटील, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, उपायुक्त अतिक्रमण निष्कासन विभाग सविता सोनवणे आणि सुकणा नदी पुनर्जीवन प्रकल्प विशेष कार्य अधिकारी जयवंत कुलकर्णी यांची उपस्थिती होती.